इराण आणि इस्रायलच्या वॉरमुळे सगळीकडे ग्लोबल मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. लोक पॅनिक होत आहेत. न्यूजवर पण क्रायसिस, वॉर, ग्लोबल टेन्शन या सगळ्या गोष्टी चालूच आहेत आणि आपले इन्व्हेस्टरसुद्धा पॅनिक झालेले आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की हे जे टेन्शनचं वातावरण चालू आहे ऑल ओव्हर ग्लोबली, ज्याच्यामुळे शेअर मार्केटवर इम्पॅक्ट पडत आहे, हे पहिल्यांदाच झालेलं आहे का? तर नाही. याच्या आधी जर तुम्ही हिस्ट्री बघितलं असेल तर तुम्हाला खूप चांगला कॉन्फिडन्स येईल. याआधी ही वॉर झालेली आहेत, क्रायसिस झालेले आहेत, ग्लोबल स्लोडाऊन झालेली आहे. कोविड सिच्युएशनमुळे मार्केट पण खूप चांगलं पडलेलं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ते पडून राहिलं आहे का? जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ते नंतर वरती येणारच असतं. लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, जर आपल्याला लाँग टर्म राहायचं असेल, मार्केट फॉलमध्ये आपलं काय काम आहे? SIPमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं ॲसेट ॲलोकेशन व्यवस्थित आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपण इमोशनली डिसिजन्स घ्यायचे नाहीत, पॅनिक व्हायचं नाही मार्केट फॉलमध्ये. हा सगळा खरा गेम आहे. डिसिप्लिन इन्व्हेस्टर्स असतो ना, तो काय करतो, हळूहळू स्वस्त मार्केट असल्यामुळे खरेदी करायला चालू करतो. एखाद्या दुकानात जर सेल लागला असेल तर आपण तिथून पळून येतो का? नाही, आपण पळून येत नाही. आपण त्या दुकानात जातो, सेल लागल्यामुळे आपण तिथं जास्त खरेदी करतो. तसंच इथं सेम आहे. मार्केट फॉल म्हणजे इथं सेल लागलेला आहे, पैसे वगैरे थोडेफार असतील तर तिथं इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा जी आपल्या पैशाची जी ग्रोथ होते ती खूप छान प्रमाणात होते. हे नेहमी लक्षात ठेवा.